हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी. माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे. लग्न असू देत किंवा एखादा छोटा मोठा प्रोग्राम असू देत, लेडीज ह्या साड्या नेसतातच. आणि साडीची फॅशन अशी आहे की ती कधीच जुनी होत नाही, ती नेहमी ट्रेंडिंग मध्ये असते. तर बऱ्याच लेडीजची तब्येत जास्त असल्यामुळे आणि त्या बुटक्या असल्यामुळे साडी नेसायचं टाळतात. त्यांना असं वाटतं की साडी नेसल्यानंतर आपण अजूनच जास्त जाड दिसू. बट तुमची तब्येत जास्त असली म्हणून काय झालं, किंवा तुमची उंची कमी असली म्हणून काय झालं, तर तुम्ही ही साडीवरती खूप चांगल्या प्रकारे फॅशन ही करू शकता. आणि फॅशन केल्यानंतर तुमची उंची ही जास्त दिसू शकते आणि त्यासोबतच तुम्ही साडीमध्ये सगळ्यांमध्ये उठून आणि परफेक्ट दिसू शकाल. त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी या साडी खरेदी करताना लक्षात घ्यायला हव्या. साडी खरेदी करताना तुम्हाला तुमची हेअरस्टाईल आणि साडीचं फॅब्रिक किंवा साडी कुठल्या प्रकारची आपण घेतली तर आपण त्या साडीमध्ये उंच आणि स्लिम दिसू, अशा काही गोष्टी आहेत त्या तुम्ही जर लक्षात घेतल्या तर नक्कीच तुम्ही साडीमध्ये स्लिम आणि एक छान लुक असा मिळवू शकाल. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये मी अशाच काही टिप्स सांगणार आहे. जर तुम्हाला ही साडी नेसायला खूप जास्त आवडत असेल बट तुम्हीही तुमची तब्येत जास्त असल्यामुळे साडी ही अवॉइड करत असाल तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे. आजचा व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. ते टिप नंबर 1, साडीचं फॅब्रिक. आता जर तुमची उंची कमी असेल आणि तुम्ही जर हेवी वेटच्या असाल तर तुम्ही काय करायचं आहे, साडीचं फॅब्रिक निवडताना तुम्ही सॉफ्ट फॅब्रिक हे निवडायचं आहे. म्हणजेच कसं, तर तुम्ही जॉर्जेट, सॅटिन किंवा शिफॉनच्या साड्या ह्या वेअर करू शकता. याने काय होईल की या साड्या ह्या तुमच्या अंगाला एकदम छान बसतात, चापून चुपून बसतात आणि त्यामध्ये तुम्ही ऑटोमॅटिकली उंच आणि बारीक दिसण्यासाठी मदत होते. या उलट जर तुम्ही कॉटनच्या किंवा काठपदर साड्या ह्या नेसल्या तर काय होईल की ती साडी ही जास्त फुगते आणि ती फुगल्यामुळे ऑटोमॅटिकली तुम्ही जाड दिसाल. त्यामुळे साडी निवडताना तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, शिफॉन, जॉर्जेट किंवा शक्यतो तुम्ही सॅटिनची साडी ही निवडा. टिप नंबर 2, साडीची बॉर्डर. आता जेव्हा तुमची उंची कमी असेल आणि तुमची तब्येत जास्त असेल तेव्हा साडीच्या बॉर्डरकडे लक्ष देणं हे खूप गरजेचं असतं. तुम्ही जाड बॉर्डरची साडी ही अजिबात निवडू नका. त्याने काय होतं की तुमचा लुक हा अजूनच जास्त जाड दिसून येतो. आपण काय करतो की एखाद्या व्यक्तीकडे बघताना त्याला टॉप टू बॉटम बघतो. म्हणजे त्याला जर आपण टॉप टू बॉटम बघितलं आणि जर त्या साडीची बॉर्डर ही जाड असेल तर त्याची एक फ्रेम तयार होते आणि त्याची फ्रेम तयार झाल्यामुळे त्यामध्ये 2 डिवायडेशन होतात आणि त्यामध्ये ऑटोमॅटिकली आपला लुक हा जाड दिसून येतो. तर तुम्ही जर हेवी वेटच्या असाल तर तुम्ही छोट्या बॉर्डरवाल्या साड्या निवडा किंवा तुम्ही विदाऊट बॉर्डरच्या साड्या ह्या नेसल्या तरीही हरकत नाही. यामध्ये तुमचा लुक नक्की उंच आणि स्लिम दिसण्यासाठी मदत होईल. टिप नंबर 3, साडीचा रंग. आता जेव्हा तुम्ही डार्क कलरच्या साड्या वेअर करता, डार्क म्हणजे ब्लॅक साडी, ग्रीन किंवा ब्ल्यू कलरच्या अशा ज्या साड्या तुम्ही वेअर कराल ती साडी काय होतं की टॉप टू बॉटम एकदम सारखी दिसते आणि त्यासोबत तुम्ही जो ब्लाउज स्टिच कराल तोही त्या साडीच्या कलरचाही स्टिच करा. म्हणजे रनिंग ब्लाउज जो असेल तो तुम्ही स्टिच करून घ्या. त्याने काय होईल की तुमची फ्रेम ही टॉप टू बॉटम एकसारखी दिसेल आणि एकसारखी फ्रेम दिसल्यामुळे तुम्ही त्यामध्ये बारीक दिसाल. त्यामुळे शक्यतो तुम्ही साडी निवडताना काय करा की डार्क कलरच्या साड्या हे निवडा. टिप नंबर 4 आहे साडीची प्रिंट. आता जेव्हा तुम्ही साडी खरेदी करण्यासाठी दुकानात जाता तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, साडीची प्रिंट ही मोठी अजिबात निवडू नका. नेहमी छोट्या प्रिंट वाल्या साड्या ह्या तुम्ही यूज करा. त्यानंतर आडव्या डिझाईन्स वाल्या साड्या ह्या अजिबात निवडू नका. त्यामध्ये काय होतं की तुमची तब्येत ही अजूनच जास्त दिसून येते आणि तुम्ही बुटक्या असल्यासारख्या दिसून याल. शक्यतो तुम्ही जेव्हा साड्या निवडाल तेव्हा तुम्ही मोठ्या प्रिंटच्या साड्या सुद्धा निवडू नका. त्याने काय होईल की तुमचं शरीर हे एकदम भरल्यासारखं दिसेल आणि त्यामुळे तुम्ही हेवी वेटच्या ऑटोमॅटिकली दिसून याल. तर आहे टिप नंबर 5, साडीचा ब्लाउज. आता साडीचा ओव्हरऑल लुक हा साडीच्या ब्लाउजवरच डिपेंड असतो.
तुम्ही कसा ब्लाऊज स्टिच करून घेता यावर तुम्ही कशा दिसणार आहे हे डिपेंड असतं। सपोज तुम्ही कितीही महागडी साडी घेतली आणि त्याचा ब्लाऊज जर तुम्ही व्यवस्थित स्टिच करून घेतला नाही तर ते अजिबात चांगलं दिसणार नाही। आता तुमची उंची कमी असेल आणि तुम्ही जर हेवी वेटच्या असाल तर काय करा, ब्लाऊज स्टिच करताना तुम्ही बोट नेक, कॉलर नेक हे असे ब्लाऊज अजिबात स्टिच करून घेऊ नका। काय होतं की तुमची उंची कमी असल्यामुळे आणि तुम्ही हेवी वेटच्या असल्यामुळे तुमची मानेची उंची ही कमी असते आणि जर तुम्ही बोट नेक किंवा कॉलरचा नेक हा शिवून घेतला तर काय होईल, त्यामध्ये तुमच्या मानेची उंची ही अजूनच जास्त कमी दिसून येईल आणि त्यामुळे तुम्ही ऑटोमॅटिकली बुटक्या दिसून याल। नंबर 6, ब्लाऊजच्या स्लीव्ज। आता जर तुमची उंची ही कमी असेल आणि तुम्ही हेवी वेटच्या असाल तर ब्लाऊज स्टिच करताना तुम्ही नेहमी ब्लाऊज हे कोपरापर्यंत स्टिच करा। तुम्ही स्लीवलेस किंवा शॉर्ट स्लीव्ज ब्लाऊज अजिबात स्टिच करून घेऊ नका। त्याने काय होईल की जेव्हा तुम्ही स्लीवलेस ब्लाऊज हे स्टिच कराल तेव्हा त्यामध्ये तुमचं फॅट हे विजिबल होईल आणि त्यामुळे तुमची तब्येत ही जास्त दिसून येईल। तर टिप नंबर 7, हेअरस्टाईल। जेव्हा तुमची उंची कमी असेल, तुम्ही हेवी वेटचे असाल तेव्हा काय करा, असे दोन्ही साइडने केस हे सोडा। त्याने काय होईल की तुमचा लुक आणि तुमचा चेहरा हा छोटा दिसून येईल। आणि जर तुमची अप्पर बॉडी ही हेवी असेल तर तुम्ही असे दोन्ही साइडने केस सोडले तर तुमची अप्पर बॉडी ही हाईड होण्यासाठी ही मदत होईल। नंबर 8, साडी ड्रॅपिंग। आता साडी नेसताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, साडी ही मिड वेस्टला अजिबात वेअर करायची नाही किंवा लो वेस्टला ही अजिबात वेअर करायची नाही। जर तुम्हाला साडी वेअर करायची असेल तर तुम्ही हाय वेस्टला साडी ही वेअर करा। जेव्हा तुम्ही मिड वेस्टला साडी वेअर करता तेव्हा तुमच्या बॉडीचे त्यामध्ये 2 प्रोपोर्शन हे दिसून येतात आणि त्यामुळे ते 2 डिवायडेशन झाल्यामुळे तुम्ही जाड दिसून येता। तुम्ही लो वेस्टला साडी वेअर कराल, जर तुमच्या पोटाचा घेर हा मोठा असेल तर त्यामध्येही तुमचं पोट हे दिसून येईल। शक्यतो तुम्ही हाय वेस्टला साडी वेअर करा। नंबर 9, ज्वेलरी। आता जेव्हा तुमची उंची कमी असते आणि तुमची तब्येत ही जाड असते तेव्हा तुम्ही असे स्टंट वाले किंवा असे ब्रॉड कानातले असतात ते अवॉइड करा। असे लांब कानातले जे असतात ते वेअर करा। त्याने तुमच्या फ्रेम मध्ये एक एलोंगेशन ऍड होईल, त्यामध्ये तुमचा चेहरा हा उंच असल्यासारखा दिसून येईल। आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा। त्यासोबतच तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। थँक यू एव्हरीवन।